नमस्कार, स्वागत आहे आपल्या पारिजात किचनमध्ये। तर आज आपण चमचमीत अशी भरली मसाला भेंडी बनवणार आहोत। डायरेक्ट रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात आधी आपण भेंडीमध्ये भरण्यासाठीचा मसाला तयार करून घेऊयात। त्यासाठी एका पॅनमध्ये मी इथे पाव वाटी शेंगदाणे घेतलेत। शेंगदाणे आपल्याला चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे। तर इथे शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घेतल्यानंतर ते बाजूला करायचे आणि त्यामध्येच आपण 2 चमचे सुक्या खोबऱ्याचा कीस घालायचा। आता हे खोबरं सुद्धा आपल्याला खमंग असं कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। यावेळी गॅसची फ्लेम लो असावी। तर आता सतत हलवत भाजून घेतल्यानंतर इथे आपलं खोबरं सुद्धा छान असं भाजलं आहे, ते पण आपण बाजूला काढून घेऊया। आता यामध्येच घालायचे 2 मोठे चमचे तीळ। हे तीळ सुद्धा हलकेसे भाजून घ्यायचे उडेपर्यंत। लो फ्लेमवर भाजून घेत असताना आता तिळाचा रंगसुद्धा हलकासा बदलला आहे, ते उडू लागले आहेत। आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊयात। आता भाजलेले शेंगदाणे, खोबरं, तीळ हे आपण तव्यावरच एका बाजूला करून घेऊयात। आता आपल्याला यामध्ये 2 चमचे बेसन भाजून घ्यायचं आहे। बेसन या मिश्रणामध्ये म्हणजेच मसाल्यामध्ये घातल्यामुळे मस्त असा खमंगपणा या भेंडीला येतो, म्हणून मी या मसाल्यामध्ये बेसनसुद्धा ॲड करते। तर बेसनसुद्धा आपल्याला हलकासा कलर बदलेपर्यंत खमंग असा सुवास सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। लक्षात असू द्या, यावेळीसुद्धा गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे, नाहीतर बेसन करपू शकतं। तर आता इथे आपलं बेसनसुद्धा छान खमंग असं भाजून झालं आहे, मस्त असा सुगंध सुटला आहे, कलर देखील हलकासा बदलला आहे। आता हे सगळं आपण तव्यावरचं जिन्नस जी होती ते एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता गॅस बंद करून हे सगळं थंड होऊ द्यायचं आहे। आता भाजून घेतलेली सगळी जिन्नसं थंड झाली आहेत। आपण ती एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि मिक्सरमधून फिरून घेऊयात। आता हे सगळं मिक्सरमधून वाटून घेत असतानाच आपण यामध्ये घालूयात चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा मिरची पूड, 1 चमचा गरम मसाला, तसेच पाव चमचा आमचूर पावडर आणि पाव चमचा चाट मसाला यामध्ये घातलेला आहे। पाव चमचा हळद घालूयात, अर्धा चमचा धणे जिरे पूड इथे घातलेली आहे। आता हे सगळं आपण एकत्रितरित्या वाटून घेऊयात। हे पावडर्ड मसाले तुम्ही शेंगदाणा, तीळ आणि खोबऱ्याचं मिश्रण वाटून घेतल्यानंतर ॲड केलात तरी देखील चालू शकतं, पण मिक्सरमध्ये ते व्यवस्थितरित्या एकजीव होतात म्हणून आपण यावेळी टाकलेले आहेत। तर आता भेंडीमध्ये भरण्यासाठीचा मसाला आपण मिक्सरमधून छान असा वाटून घेतलेला आहे। आता भरली भेंडी बनवण्यासाठी इथे मी पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून नीट पुसून घेतलेली आहेत। आता आपण भेंडी कट करून घेऊयात। भेंडी कट करत असताना देठाचा आणि टोकाचा भाग कट करून घ्यायचा आणि त्यानंतर इथे दाखवल्याप्रमाणे मधोमध कट देऊन घ्यायचा। जर का भेंडी मोठी असेल म्हणजेच लांब असेल तर कट तसाच द्यायचा, फक्त भेंडी मधोमध कट करून घ्यायची, म्हणजे तिचे 2 छोटे भाग होतील। आता इथे सगळ्या भेंडी कट करून घेतल्यात। यामध्ये आपण आता बनवून घेतलेला मसाला भरूयात। आता वाटून घेतलेल्या मसाल्यामध्ये आपण 1 चमचा तेल घालायचं आणि एकजीव करायचं, म्हणजे काय होईल तर आपण जेव्हा मसाला भेंडीमध्ये भरणार तेव्हा तो बाहेर येणार नाही, भेंडीमध्ये व्यवस्थित सेट होईल। आता हा बनवून घेतलेला मसाला आपण भेंडीमध्ये छान असा भरून घेऊयात। दाबून भरायचा, म्हणजे अगदी व्यवस्थितरित्या मसाला भरला जाईल। या पद्धतीने आता सगळी भेंडी आपण मसाल्याने भरून घ्यायची। तर हे पहा, सगळ्या भेंड्यांमध्ये मी मसाला भरून घेतला आहे। थोडासा मसाला शिल्लक राहिला आहे, तो आपण पुढे वापरणार आहोत। आता आपण भेंडी फ्राय करून घेऊयात। त्यासाठी इथे पॅन तापत ठेवला आहे, त्यामध्ये घेऊयात 2 ते 3 टेबलस्पून तेल। तेल चांगलं गरम करायचं। आता तेल गरम झालं, यामध्ये आपण भेंडी ठेवून घेऊयात। भेंडीमध्ये भरण्यासाठीच्या मसाल्यामध्ये आपण तेल घातलेलं आहे, त्यामुळे हा मसाला अजिबात बाहेर येणार नाही, व्यवस्थित तो सेट होऊन राहतो। त्यामुळे मसाल्यामध्ये तेल आवर्जून घाला। तर अशा प्रकारे आपण सगळी भेंडी पॅनमध्ये ठेवून घ्यायची। आता या भेंडींच्या वरून मी थोडंसं म्हणजेच 1 चमचाभर तेल शिंपडलं, तुम्ही नाही घातलात तरी देखील काही हरकत नाही। आता या भेंडीवर झाकण ठेवून आपण याला 5 ते 6 मिनिटं छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे।
आता 5 ते 6 मिनटानंतर झाकण उघडूयात. इथे भेंडी बऱ्यापैकी फ्राय होत आली आहे, पण पूर्ण फ्राय झाली नाही आहे. म्हणून आपण आता ही सगळी भेंडी परतून घ्यायची, म्हणजे दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित फ्राय होतील. आता सगळी भेंडी परतून घेतल्यानंतर यावर झाकण ठेवून अजून 5 मिनटं भेंडी फ्राय करून घेऊयात, कारण भेंडी अजून शिजली नाही आहेत, ती पूर्णपणे शिजण्यासाठी. आता 5 मिनटानंतर झाकण उघडून बघूयात. इथे आपली भेंडी अगदी व्यवस्थित अशी फ्राय झाली आहेत, शिजली आहेत. तर आता आपण जो मसाला शिल्लक राहिलेला होता तो यामध्ये घालून घेऊयात. मसाला छान असा भेंडीसोबत परतून घ्यायचा. तुम्ही पॅन धरून हलवून घेतलात तरी देखील चालेल, जर पॅनला हँडल असेल तर, म्हणजे मसाला सगळीकडून भेंडीला एकसारखा लागला जाईल. तर 1-2 मिनटं मसाल्यासोबत भेंडी परतून घेतल्यानंतर 1 मिनिटभर झाकण ठेवायचं आणि गॅस बंद करायचा. तयार झाली चमचमीत अशी भरलेली मसाला भेंडी. तर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली? आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तसंच शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या रेसिपीज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. पुन्हा भेटूयात अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.